हाय! तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ शूट करत आहे. कारण की थोडा आवाज बसला होता आणि अजूनही सेम तसाच आहे. बट म्हटलं आज करूनच पाहावं. तर आज मी बनवत आहे मसाला पुरी. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये ओवा, जिरं आणि आपले 3 मसाले ॲड केलेले आहेत. नंतर मी इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या इथे आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट घेऊ शकता. नंतर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. आपण मसाला पुरीमध्ये कसुरी मेथी भरपूर घालायची आहे, तरच त्या मसाला पुरीला टेस्ट येते. नंतर मी इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 1 ते 2 चमचे एवढा मी तेल ॲड केलेलं आहे. तेल ॲड करण्याचं कारण हेच की पीठ एकदम खुसखुशीत होतं आणि छान पीठ मळलं जातं. आधी पाणी न टाकता हे पीठ एकदम चांगलं आधी मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे मसाले आणि नंतर एकदम थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घ्यायचं आहे. ह्या पिठाला जेवढं आपण कमी पाणी वापरू तेवढं ते चांगलं मळलं जाईल आणि अशा प्रकारे आपण घट्ट मळणार आहे हे पीठ. नेहमी आपण चपाती करतो त्याच्यामध्ये आपण एकदम छान असं मऊसूत पीठ मळतो, तसं हे मळायचं नाही आहे. तर हे पीठ मळल्यानंतर आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे आणि अशा प्रकारे नंतर चपाती लाटून एकदम मीडियम साईजमध्ये आपण अशा पुऱ्या करून घेणार आहोत. जास्त जाडही नाही करायच्या. पातळ केल्या की पुऱ्या फुगत नाही, त्यामुळे मीडियम साईजमध्ये अशा पुऱ्या करून छान तेल गरम झालं की आपण अशा पुऱ्या तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की ते छान पुरी इथे झालेली आहे. तर मी ही बटाट्याच्या भाजीसोबत इथे सर्व केलेली आहे. तुम्ही चहासोबत सुद्धा ही पुरी खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू.